प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 15 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. काल आपण पाहिलं होतं की अर्जुन आणि सायलीचे जरा लुटूपुटूचे भांडणं झालेत. सायली आता विमलला सांगते, तुम्हीच भरा यांचा डब्बा. विमलताई, सायली असं बोलते आणि चालली जाते तिथून. आता विमल नुसती बघायला लागते अर्जुनकडे आणि अर्जुन विमलकडे. कल्पनाताई म्हणतात, काय रे अर्जुन, भांडला का रे सायलीशी? अर्जुन म्हणतो कल्पनाताईंना, मी काय ग ए ममा, हे बरं आहे तुझं, तुला मीच दिसतो का तुझ्या सुनेशी भांडताना? तुझी ती सून काय भांडू शकत नाही काय माझ्याशी? कल्पनाताई म्हणतात, ए बाबा ए अर्जुन, कोणाची चूक असू दे, तुलाच सॉरी म्हणावं लागेल. अरे आमच्या सुखी संसाराचं हेच तर रहस्य आहे बाबा. अर्जुन म्हणतो, म्हणजे? कल्पनाताई म्हणतात, अरे म्हणजे मी चिडले रे चिडले की तुझे डॅड मला लगेच सॉरी म्हणून टाकतात. म्हणजे त्यांची चूक असो किंवा नसो तरी ते म्हणतात सॉरी. मग काय, मला भांडता कुठे येतं त्यांच्याशी? मग विमलताई म्हणतात, अर्जुन दादा खरं आहे बरं, मी पण पाहिलंय हे. अर्जुन म्हणतो, ए ममा, तुझ्या या सिक्रेटचा काही उपयोग होणार नाहीये मला. तुझ्या सुनेसमोर मी उठाबशा जरी मारल्या ना तरी ती काही मला माफ करत नाही. हो प्रेक्षकांनो, हे मात्र अर्जुनचं खरं आहे बरं. सायली जरा जास्तीच हट्टी आहे. आता विमल येते आणि म्हणते, अर्जुन दादा हे घ्या तुमचा डबा. अर्जुन म्हणतो, नकोय मला, घाल तुझ्या सुनेला खायला. असं म्हणून राग राग निघून जातो. आता या कल्पना ते ओरडतात, अरे अरे अर्जुन, काय चाललंय रे तुमचं? असं म्हणून आता विमलकडेच पाहत राहतात. तर असो, आता मध्येच ती मैना दाखवली बरं का. उगाच काहीतरी सीन दाखवायचा म्हणून दाखवलाय हा, असं मला वाटलंय. कारण मैनाला आता अचानक काळजी वाटते तिच्या नवऱ्याची, म्हणून तिने तिच्या रीना नावाच्या पोरीला फोन लावलाय. मैना फोनवर बोलताना म्हणते, हा रीने, अगं तुझी आई बोलते, अगं पोलीस स्टेशनला जाते काय? अगं तुझ्या ओळखी आहे ना तिथे जाय ना जरा, तुझ्या बापाला सोडवून आणणं पोरी. अगं तुझ्या बापानं तमाशे केले म्हणे, पुन्हा पाकिट चोरलंय पैशासाठी. अगं मी कशी जाऊ? अगं मी त्या सायलीला सांगितलंय की तुझे बाबा त्या बहिणीकडे राहायला गेले, पण आता मी बाहेर जाऊन काय उपयोग आहे माझा? माझं कोणी ऐकणार नाही तिथे. तू जाय तिथे आणि तिकडच्या लोकांना थोडे पैसे चार, मग ते तुझ्या बाबांना लगेच सोडतील. अगं ए पुरी, माझ्याकडे कुठे पैसे? अगं तुझ्याकडे असतील ना पैसे? नाही ग बाई, माझ्याकडे नाहीये पैसे, आणि सांगितलेलं काम चुपचाप कर. असं म्हणून ती फोन ठेवून देते आता आणि मनाशीच विचार करते, काय पण टवळी आहे पोरगी, बापाला सोडवायला मायकडेच पैसे मागतीये. हे आजचा एपिसोड पण सॉलिड आहे प्रेक्षकांनो. आता प्रिया ढाराढोर झोपलेली असते 7 वाजले तरी. अश्विन बिचारा तयार झालाय. तो आता तिला उठून म्हणत असतो, अगं तन्वी उठ, अगं आपली किचन वापरायची वेळ झाली आहे, मला निघायचंय ग तन्वी, नाश्ता तरी बनव ग. आता तो बिचारा आवरता आवरता तिला पुन्हा उठवत असतो, घड्याळ घालतो, काय काय त्याची तयारी करतो आणि म्हणत असतो, अगं उठ ना ग तन्वी, मला उशीर होतोय ग. आता ही उठल्या उठल्या कशी उज्जत घालते बघा अश्विनशी प्रिया. उठते आणि म्हणते, ए बाबा काय करणार आहेस, मी ऑर्डर करते. आता असं म्हटल्या अश्विन तिच्याकडे पाहायलाच लागतो आणि तिला म्हणतो, अगं ए तन्वी, अगं काय ग, आज सुद्धा तू ऑर्डर करणार आहेस? प्रिया म्हणते, हं. अश्विन वैतागूनच म्हणतो, काय ग तन्वी, हल्ली तू रोज ऑर्डरच करतेस जेवण? अगं मला तर आठवत पण नाही लास्टली मी घरचं कधी खाल्लं होतं ते. प्रिया म्हणते, काय रे अश्विन, अरे मी कधी करू स्वयंपाक? ती सायली सतत किचन मध्ये असते. आता माझी जरी वेळ असेल ना स्वयंपाक करायची तरी तीच असेल तिथे स्वयंपाकघरात. त्यावर अश्विन म्हणतो, अगं तू किचन मध्ये जाऊन तर बघ ना तन्वी, तुला नाश्ता बनवायचा म्हटल्यावर ती तुला स्वयंपाकघर देईल. आता असं बघा ना प्रेक्षकांनो, म्हणजे अश्विनला पण किती विश्वास आहे त्याच्या घरच्यांवर. आता तो पुढे म्हणतो, अगं तन्वी, सायलीला सुद्धा किचन न वापरायची शिक्षा झाली होती बरं, पण त्यावेळेला माझा भाऊ उपाशी घराबाहेर पडला हे मला आठवत नाहीये. आता एवढं तो काय बोलतो बिचारा, आणि हा जे काही ते बोललाय ना तो त्याचा खूप मोठा गुन्हा झालाय. आता बघा पुढच्या सीन मध्ये काय होतं. आता इथे सदाशिव पोलिसांचे फटके खात असतो आणि आरडाओरडा करत असतो. आता ते हवालदार म्हणत असतात, काय रे दारू पिऊन तमाशा करतो का? आता सदाशिव म्हणतो, नाही नाही मी नाही करणार आता. त्यावर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, ए लोखंडे, तुला किती वेळेला सांगितलंय हे असले धंदे करू नकोस, दारूच्या नशेत काय करतो ना तुझं तुला कळत नाही. हे पोलीस स्टेशन म्हणजे तुझं दुसरं घर झालंय रे बाबा. सदाशिव आता पाया पडतो इन्स्पेक्टर सावंतच्या आणि म्हणतो, आईच्यान सांगतो आता नाही पिणार दारू. त्यावर हे इन्स्पेक्टर म्हणतात, ए सदाशिव, माझ्या खोटा शब्द घेऊ नको, तुझ्यासारखी माणसं कधी सुधरत नाही, आम्हाला चांगला माहिती आहे.
सदाशिव म्हणतो नाही नाही साहेब नाही, मी खरंच सोडेन. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात चांगला हाणा याला. तेवढ्यात आता कोणीतरी आलाय, दुसरा कॉन्स्टेबल. इन्स्पेक्टर सावंतच्या कानात काहीतरी सांगतो. आता तिथे ऍक्च्युली अर्जुन आलेला असतो प्रेक्षकांनो. आता ते इन्स्पेक्टर सावंत त्या हवालदाराला म्हणतात चांगला चोप द्या याला. आता बघा इकडे प्रिया कशी भांडते बघा अश्विनशी. म्हणते कशी बघा, काय रे अश्विन, हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं रे माझं. नाही, धीर आता त्याच्या लाडक्या वहिनीची बाजू घ्यायला लागलाय. काय रे अश्विन, तू कम्पेअर करायला लागलाय आता आम्हा दोघींना. अश्विन म्हणतो असं काही नाहीये. प्रिया म्हणते मग एवढं असेल तर तू जाय ना स्वतः स्वयंपाक करायला तिथे. काय बाईनेच स्वयंपाक करायला पाहिजे का फक्त? अश्विन म्हणतो हे बघ तन्वी, बाईनेच फक्त स्वयंपाक करायला पाहिजे अशा विचारांचा मी नाहीच आहे, हे तुलाही चांगलं माहिती आहे. पण मी माझ्या परीने जशी जमेल तशी मदत तुला करायचा प्रयत्न करतो. पण माझं काम आणि माझ्या कामाच्या वेळा त्यामुळे जमत नाहीये. पण तूही जरा मदत कर. अगं तन्वी, तू पण जरा संसाराला हातभार लाव की. प्रिया म्हणते अच्छा, म्हणजे स्वयंपाक करणं हे संसाराला हातभार लावणं असतं का? अच्छा अच्छा, म्हणून तू माझ्याशी लग्न केलं का रे अश्विन? तुला बायको हवी होती का स्वयंपाकीन? अश्विन म्हणतो अगं ये तन्वी, कुठली गोष्ट कुठे नेतेस तू? अगं मी तुला एवढंच म्हणतोय की रोज रोज बाहेर खाणं योग्य नाहीये. मी कुठल्या तोंडाने सांगू माझ्या पेशंटला की बाहेर खात जाऊ नका, घरचं खात जा? प्रिया म्हणते ए मला नको सांगू अश्विन, मला नको सांगू, तुझं तू बघ. आणि मी काय 24 तास स्वयंपाकघरात राबत जाऊ का? अश्विन भारी उत्तर देतो बरं का प्रेक्षकांनो. तो म्हणतो अगं 24 तास, तू 24 सेकंद जरी गेली ना स्वयंपाकघरात तर पेढे वाटेन मी बाहेर जाऊन. काय आळशी बाई आहे प्रेक्षकांनो ही, रोज रोज असं कुठे बाहेरचं खात असतात का? तसं पाहायला गेलं तर खरंच खाऊ नये. बाहेरचं इतकं अनहायजेनिक असतं. आणि विशेषतः दुधाचे पदार्थ, म्हणजे माझ्या मते मी सांगते बरं का, एवढी सगळी आपली पॉप्युलेशन आहे. विचार करा तुम्ही, दुधाचा आपण खवा बनवला तर तो खवा सुद्धा एवढूसाक बनतो. आणि आपण जेव्हा डेअरीमध्ये जातो तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती खवा येतो कुठं? खरंय प्रेक्षकांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझं तरी असं मत आहे की सगळेच पदार्थ बाहेरचे शुद्ध नसतात. असो, घरचं खावं आणि स्वस्थ राहावं या मताची मी आहे. शक्यतो बाहेरचं टाळतोच आम्ही. तर असो, आता बघा हा, इकडे चैतन्य आणि अर्जुन आलेत आणि त्या इन्स्पेक्टर सावंतला मोबाईलमध्ये फोटो दाखवतात मैनावती आणि सदाशिवचा. इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात पेंढेकरचे पेपर मी काढून ठेवलेत सर. अर्जुन म्हणतो थँक्यू, पण मी आज वेगळ्याच कामासाठी आलोय. मग चैतन्य ते फोटो दाखवतो सदाशिवचा आणि विचारतो की या फोटोत जे कपल आहे ना त्यांचं बॅकग्राऊंड चेक करता येईल का? आता इन्स्पेक्टर सावंतने पाहिल्या ओळखलंय. आता ते म्हणतात काय हो, चोरी बिरीची केस आहे का दारू पिऊन तमाशा केलाय? त्यावर अर्जुन आणि चैतन्य आश्चर्यचकित होतात. आता चैतन्य म्हणतो काय? अर्जुन म्हणतो नाही हो इन्स्पेक्टर, असं काही नाहीये. असं का विचारताय तुम्ही इन्स्पेक्टर? तो इन्स्पेक्टर म्हणतो अहो करून करून हा माणूस दुसरं काय करणार आहे? थांबा ओ मालवणकर, घेऊन या बरं त्याला इकडे. आता सदाशिवला त्या पोलीस कोठडीमधनं बाहेर आणलंय. अर्जुन आणि चैतन्य सदाशिवला बघतात बाहेर आलेलं आणि बघतच राहतात. विचार करा प्रेक्षकांनो, आता हा अर्जुन एका रेप्युटेड घरामधला मुलगा आहे आणि हासा त्याचा सासरा. खरं पाहायला गेलं तर आपल्याला माहितीये की तो त्याचा सासरा नाहीये, पण त्याला नाही माहिती ना, तो तर सासरा समजतो. आपला सासरा असा चोरी करणारा, दारू पिऊन तमाशा करणारा आहे म्हटल्यावरती काय वाटलं असेल अर्जुनला? बिचारा अर्जुन नुसता भांबावून चैतन्यकडे बघतो आणि चैतन्य त्याच्याकडे. अर्जुन म्हणतो ह्यांनी काय केलंय? आधी तर तो सदाला पाहून म्हणतो तुम्ही इथे? इन्स्पेक्टर म्हणतात अहो तुम्ही ज्याचा फोटो मला आता दाखवला तोच हा लोखंडे. हा 2 दिवसापासून आमच्या ताब्यात आहे. दारू पिऊन रस्त्यात तमाशा घालत होता हा. अर्जुन म्हणतो काय? आता इन्स्पेक्टर म्हणतात अहो दारूसाठी त्याला आणखीन पैसे पाहिजे होते म्हणून त्याने एका दुकानाची काच फोडली हो. आता तिथूनही त्याने पळ काढला, पण तिथून पुढे जाऊन त्याने एकाचं पाकिट मारलं. नशीब ज्याचं पाकिट मारलं त्याला कळलं म्हणून त्याने आमच्याकडे आणून सोडलं याला. प्रेक्षकांनो, अर्जुन बिचारा हादरलाय. आता ते इन्स्पेक्टर विचारतात अर्जुनला तुमची केस नक्की काय आहे? काहीतरी रेकॉर्ड त्याचा सापडेलच आमच्याकडे. हो, पण यावेळेला ना जरा 2-3 महिन्याने हा इकडे आलाय, तसा हा नेहमीच इकडे येत असतो. अर्जुनला थोडी चक्कर आली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता तो सदाशिव नुसता मान खाली घालून उभा आहे. काय आहे ना प्रेक्षकांनो, या म्हणजे दारू पिणारा आहे तो, त्यामुळे त्याला काही शुद्ध नसणारच आहे तो जे करतो त्या गोष्टीची. अर्जुन जरा गडबडतो आणि म्हणतो माझी केस ती हो हे माझे सासरे आहे तो, असं पटकन बोलून जातो तो. इन्स्पेक्टर म्हणतात काय? हे तुमचे सासरे आहेत? आता तो इन्स्पेक्टर आधी तर त्या सदाशिव समोर जातो आणि म्हणतो अहो काय हो, अहो लोखंडे,
तुमची मुलगी सुभेदारांच्या घरातल्या म्हणजे एवढ्या मोठ्या घरातली सून आहे आणि तुम्ही सुधरत नाही आहात. काय हो, कशाला लाज काढता हो जावयाची? नुसता सदाशिव आपला खाली मान घालून उभा आहे बरं का. चैतन्य म्हणतो, इन्स्पेक्टर यांच्या जामिनाची असेल जी काही प्रोसिजर ती करतो आम्ही. त्यावरती हे इन्स्पेक्टर म्हणतात, राहू द्या, अहो काल परवाच याने आमचा पाहुणचार सोडलाय, याच्या जामिनाची काही गरज नाहीये, आम्ही याला सोडणारच होतो आज. अर्जुन म्हणतो, ओके थँक्यू इन्स्पेक्टर सावंत, थँक्यू सो मच. मग आता इन्स्पेक्टर त्या कॉन्स्टेबलला सांगतात, यांना सोडायची प्रोसेस करा. आता तो सदाशिव कसा भामट्यासारखा उभा आहे बघा तिथे. आता इकडे सायलीबाई आलीये पूर्णाजीच्या खोलीत. काय आहे ना प्रेक्षकांनो, आजकाल एपिसोड एवढा फास्ट दाखवतात ना, म्हणजे एका सीन नंतर दुसरा सीन अगदी तयार असतो. कमाल आहे प्रेक्षकांनो, या सगळ्यांची मेहनत करायची खरंच कमाल आहे. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. खरंच मालिकेमध्ये एवढे पात्र आणि एवढे कलाकार आलेत की मालिका बघायला प्रचंड इंटरेस्टिंग वाटते. त्यातनं आता त्यांनी सचिन नावाचं एक पात्र अजून ऍड केलंय. आता मैपतराव सचिनशी लग्नाचा बार उडवणार दिसतोय साक्षीचा. आज काही मैपतचा सीन दाखवला नाहीये. आज आता बघा, सायली आलीये या पूर्णाजीच्या रूम मध्ये आणि पूर्णाजीला विचारते, पूर्णाजी अहो एवढ्या साड्या तुम्ही का काढल्यात? पूर्णाजी म्हणतात, अगं सायली जरा कपाट आवरत होते, म्हटलं हातासरशी जरा कॉटनच्या साड्या बाजूला ठेवाव्यात. अगं आपल्या अस्मिताचं बाळ येणार आहे ना, त्याला दुपटी नको का शिवायला? त्यासाठी आजीच्या मऊ मऊ साड्या हव्यात ना. सायली म्हणते, त्यासाठी मामी मदत करेल, पण पूर्णाजी आधी औषध घ्या बरं. सायली आता पूर्णाजीला तिथे खाली बसवते आणि त्यांना औषध देते आणि असंच बसल्या बसल्या त्या साड्या बघायला लागते. किती छान वाटतं ना प्रेक्षकांनो, अशा जुन्या साड्या पाहिल्यावर. किती छान कॉटनच्या साड्या आहेत बघा ना. सायली आता त्या साड्या अशी हातात घेऊन न्याहाळत असते आणि म्हणते पूर्णाजीला, पूर्णाजी खरंच हो खूपच सुंदर साड्या आहेत या. सायली म्हणते, पूर्णाजी ही गोदडी ह्यांची आहे का हो? आता पूर्णाजी तिची गंमत करतात आणि म्हणतात, ए सायली, या घरातल्या सगळ्याच वस्तू तुझ्या ह्यांच्या नसतात बरं. सायली आता हसते गोड. पूर्णाजी म्हणतात, अगं सायली, प्रतिमाची गोदडी आहे बघ. शाळेत असतानाच प्रतिमा खूप लहानपणी इथे राहायला आली बघ, तेव्हा या गोदडीशिवाय तिला झोपच येत नव्हती. बिचारी होती ग माझी प्रतिमा. सायली म्हणते, बिचारी का? मग पूर्णाजी म्हणतात, अगं बिचारीच होती माझी प्रतिमा. लहान असताना तिने तिच्या आई वडिलांचं छत्र हरवलं आणि मग मी तिला इथे घेऊन आले ग घरी. रात्र रात्र झोपायची नाही माझी प्रतिमा. डोळा लागलास ना तर दचकून जागी व्हायची बघ. सायली म्हणते, पूर्णाजी मग ही गोदडी म्हणून तुम्ही शिवली होती का प्रतिमा त्याला तुमच्या साडीची? मग आता या पूर्णाजी सांगतात, हो ग सायली, अगं मला प्रतिमाचं आई व्हावं लागलं तेव्हाच कुठे ती 13-14 वर्षाची असताना सावरली. म्हणजे पाहिलं का प्रेक्षकांनो, एक्झॅक्टली सायलीची जशी ट्रॅजेडी आहे तशीच थोडीफार प्रतिमा त्याची सुद्धा त्यांच्या लहानपणी झाली होती. आता या पूर्णाजीने सायलीला सांगितलं की हो 13-14 वर्षाची असताना मग ती सावरली, पण तोपर्यंत ही गोदडी आणि ती दोघी घट्ट मैत्रिणी झाल्या होत्या, म्हणूनच मी तिची ही गोदडी अजूनपर्यंत जपून ठेवली आहे. आता कसं झालंय ना प्रेक्षकांनो, जुन्या गोष्टीचाच खजिना आता पुन्हा आपल्याला नव्याने दिसतो. म्हणजे जुनं ते सोनं म्हणतात ते खरंय. आता आजकाल लोक खूप सारे पैसे देऊन अशा गोधड्या शिवून घेतात मुद्दाम, पण मध्ये मध्ये ही म्हणजे पद्धत जरा विसरले होते लोक, पण आता बऱ्याच ठिकाणी मी बघते खूप लोक गोधड्या शिवून घेतात. आता अचानक सायलीला आठवतं बरं का, प्रतिमा त्याला त्यांचा भूतकाळ आठवतोय म्हणून. आता ते केकची घटना तिला आठवते, रिसेंटली झाली आहे ना. आता सायली ते सगळं आठवते आणि पूर्णाजीला शेअर करते. पूर्णाजी आता प्रतिमा त्याला हळूहळू सगळं आठवतंय ना. म्हणजे बघा ना पूर्णाजी, प्रतिमा त्याला सगळं अलीकडचं आठवायला लागलंय. आता त्यांना त्यांची ही जुनी मैत्रीण आठवेल का? या गोधडीच्या मदतीने त्यांना बाकी सगळं आठवलं तर? पूर्णाजी म्हणतात, सायली तसं झालं ना बेटा तर अख्ख्या पनवेलला मी पेढे वाटीन. माझ्या प्रतिमाची स्मृती परत आली ना तर ती मला घट्ट मिठी मारेल आणि म्हणेल, पूर्णाई तुझी जुनी प्रतिमा परत आली आहे. सायली म्हणते, चला ना पूर्णाजी, मग आत्ताच प्रतिमा आत्याच्या घरी जाऊ आणि ही गोधडी पांघरू त्यांच्या अंगावर आणि बघू त्यांना काही आठवतं का. पूर्णाजी म्हणतात, सायली तुझा एवढा उत्साह आहे ना, चल बेटा मी का नाही म्हणून तुला, चल जाऊया. आता या आजी नात्या दोघी जणी प्रतिमा त्याच्या घरी गेल्यात. खूप छान वाटलं प्रेक्षकांनो मला आजचा सीन पाहताना. कुठेतरी ना ही मालिका सांगता सांगता मी एवढी कनेक्ट झाले ना या सगळ्या पात्रांशी आणि या सगळ्या कलाकारांशी. खूप
छान वाटतं, मला खूप भारी वाटतं. आणि आता सायली जेव्हा त्या प्रतिमा आत्याच्या घरी जाते ना, ते मला फारच भारी वाटलं बरं का. आता इकडे बघा, सायली खूप एक्सायटेड असते प्रतिमा आत्याच्या घरी जाण्यासाठी आणि या जातात सुद्धा. पुढच्या सीन मध्ये दाखवलंय, मध्येच आता अर्जुनचा सीन घेतलाय. अर्जुन त्या सदाशिवला सोडून बाहेर येतो. आता गाडी जवळ येतो तेव्हा त्याला खूप राग आलेला असतो सदाशिवचा. सदाशिवला तो ओरडतो गाडीत बसण्यापूर्वी आणि म्हणतो, तुम्ही काय केलंय हे? तुम्हाला कळतं का? इन्स्पेक्टर सावंत सांगत होते की तुम्ही नेहमी असं करता. आता हा प्रियाचाच बाप खोटं बोलायला लागतो. नाही हो नाही, मी असं नेहमी नाही करत. अर्जुन चिडून म्हणतो, ओ खोटं नका बोलू, इन्स्पेक्टर सावंत कधीच खोटं बोलत नाही, का खोटं बोलताय? चैतन्य म्हणतो, अर्जुन थांब जरा शांत हो, मी बोलतो त्यांच्याशी. चैतन्य म्हणतो, हे बघा काका, तुम्हाला कळत नाही का सुभेदार फॅमिलीचं स्टेटस कसं आहे काय आहे? आता तुम्ही गेल्या काही दिवसापासून तिथे राहताय ना, बघताय ना, तरी तुम्ही असं वाग. अर्जुन आता चिडतो सदाशिववर आणि म्हणतो, काय हो घरी काय सांगून निघालात तुम्ही की तुमच्या मुलीकडे का तुमच्या मेवणीकडे चालले होते म्हणून? खोटं बोलताना काहीच कसं वाटत नाहीये तुम्हाला? सदाशिव लगेच रडतो पडतो आणि म्हणतो, जावई बापू यंदाच्या वेळेला माफ करावं. अहो तुम्हाला नाही माहिती, रिकामा खिसा माणसाला काय काय करायला लावतो. याचा खिसा रिकामा आहे तर दारू बरी पिता येते याला. अर्जुनला राग आलाय बरं का प्रेक्षकांनो, पण बिचारा काही बोलू शकत नाहीये. आता चैतन्य त्याला ओरडून म्हणतो, अहो काय हो काका, रिकामा खिसा असल्यावर कोण दारू पितं? चैतन्याचे आणि माझे विचार बरोबर आहे. तो बरोबर याला झापतो सदाशिवला आणि म्हणतो, काय हो काका, खिसा रिकामा असल्यावर दारू प्यायला कोण जातं आणि दुकानाच्या काचा कोण फोडतं? काय हो, अर्जुनला लाज आणली लाज. अर्जुन म्हणतो, माझं सोडा, घरी तुमची पोरगी आहे, तिला जर कळलं तर तिला काय वाटेल, तिला किती त्रास होईल. पण सदाशिवला त्याचं काय? सदाशिव लगेच म्हणतो, तिला कसं कळणार? अर्जुन म्हणतो, काय म्हणजे पुन्हा तुम्ही खोटं बोलणार, लपवाछपी करणार जशी तुम्ही आधी केली होती? आता अर्जुन डोक्याला हात मारतो आणि म्हणतो, मला ना आता काही सांगता येत नाहीये आणि काहीच बोलता येत नाहीये. आता आता बसा गाडीत, असं म्हणतो अर्जुन आणि सदाशिवला गाडीत बसायला लावतो. बिचारा अर्जुन कोणत्या बिचारा याच्यात फसला हो. म्हणजे बघा, पाहायला गेलं ते हे सगळं प्रियाचं पाप आहे बरं का प्रेक्षकांनो, पण या बिचाऱ्यांना हे भोगावं लागतंय. असो, यांच्या मागच्या जन्माचे काहीतरी कर्म शिल्लक राहिले असतील म्हणून. पण आता हे लवकरच ते रिव्हील करतील. पण मला असं वाटतं प्रेक्षकांनो, जेव्हा रिव्हील करतील तेव्हा साहजिक आहे ना, सिरियल संपेल. पुढे काय दाखवणार आहेत ते. असो, आता बघा, चैतन्य त्या सदाशिवला गाडीत बसायला लावतो आणि अर्जुनला म्हणतो, अर्जुन शांत हो, आता चल जाऊयात. अर्जुन म्हणतो, बरं चल आपण नंतर बोलूयात. आता बघा या सीन मध्ये आता लगेच दुसरा सीन घेतलाय त्यांनी. सायली आली आता प्रतिमा आत्याच्या घरी पूर्णाजींना घेऊन. किती मस्त वाटतं ना प्रेक्षकांनो, असं आजी सासूची सेवा करायची, असं मस्त भारी, खूप सही वाटलं मला हे. रविराज बघा ना, बाहेर झाडांना पाणी देत असतात, इतके खुश होतात ते प्रतिमा आत्याला आणि सायलीला बघून. रविराज म्हणतात, अरे वा, किती मोठं सरप्राईज दिलं तुम्ही. पूर्णाजी म्हणतात, हो ना रविराज, सायलीला प्रतिमाला भेटायची इच्छा झाली होती, म्हटलं चला आपलंच घर आहे, कशाला फोन बिन करायचा, आम्ही तशाच उठलो आणि आलो. रविराज म्हणतात, या ना पूर्णाई. आता सायली अशी हात धरून पूर्णाजीला आणते बरं का घरामध्ये. आता बघा तिथे सुमन असते. आल्या सुमन म्हणते, अरे वा पूर्णाई तुम्ही. अगो बाई पूर्णाई, किती छान, तुम्हाला कधीच आमची आठवण येत नाही नाही. आता लगेच या पूर्णाजी म्हणतात, अगं तसं नाहीये सुमन, येते की ग आठवण, कशी आहेस बेटा तू? सुमन म्हणते, हो मी मजेत, बसा ना पूर्णाई. आता रविराज आवाज देतात प्रतिमा आत्याला, अगं ये प्रतिमा बघ कोण आलाय. पूर्णाई आणि सायली आल्यात. आता सायली म्हणते, काका आत्या खोलीत आहेत का त्यांच्या? रविराज म्हणतात, अगं हो सायली, मगाशी पुस्तक वाचत होती आणि तशीच आडवी झाली होती बघ. म्हणजे प्रतिमाने आता ऐकलं नसेल बहुतेक, पूर्णाई आल्या म्हणजे ती आली नाहीये खोलीतून धावत बाहेर, म्हणजे डोळा लागला असणार तिचा. बसा बसा, मी तिला उठवून येतो. आता पूर्णाजी म्हणतात, थांबा रविराज, जरा थांबा. आता या पूर्णाजीनं प्रेमाने असं सायलीकडे बघतात. आता या दोघी आजी नातीचं ठरलंय ना, प्रतिमा आत्याला ती गोदडी अशी अंगावर पांघरून आठवण द्यायची. आणि प्रेक्षकांनो, प्रतिमा आत्याला खरंच आठवतं बरं का सगळं. आता या दोघी जणी अशा अल्ला त्या प्रतिमा आत्याच्या खोलीत जातात. आता रविराजांना काही हे सगळं माहिती नाहीये, ते आपल्या आश्चर्याने नुसतं बघत असतात पूर्णाजीकडे आणि सायलीकडे. सुमन म्हणते, मी उठवू का पूर्णाई प्रतिमाताईंना? तर आता या पूर्णाजी म्हणतात, नको नको सुमन. आता त्या सायलीला असं डोळ्याने खुणवतात, सायली. आता सायली पिशवीतनं अल्लाद अशी ती गोदडी काढते, अगदी आवाज न होऊ देता. आणि ती गोदडी अल्लादपणे ती आता या प्रतिमा त्याच्या अंगावर अशी पांघरते.
पण पांघरण्यापूर्वी असं दोघी एकमेकींकडे पाहतात, स्माईल करतात. रविराजांना हे काही कळेना, त्यांच्यासाठी हे सरप्राईज आहे. आता ते नुसते बिचारे स्माईल करतात, पूर्णाजीकडे बघतात. असं छान दाखवला त्यांनी सीन. तुम्ही टीव्हीवर बघा, तुम्हाला नक्कीच एन्जॉय होईल. आता सायली पूर्णाजीकडे बघते आणि प्रतिमा त्याच्या अंगावर अशी अलगदपणे ती गोधडी टाकते. आणि मग काय, प्रतिमा त्याला त्याची ऊब लगेच जाणवते. ऍक्च्युली ऑलरेडी त्या बिना चादरीच्या झोपलेल्या असतात बरं का. आता गोधडी टाकल्यावर थोडंफार जाग त्यांना आला असावा असा एक माझा अंदाज आहे. पण गोधडी टाकल्यावर त्यांना त्या गोधडीची ऊब आणि स्पर्श जाणवतो बरं का. आणि अचानकपणे त्यांना त्यांच्या लहानपणीचं आठवायला लागतं. आता ही तरुणपणीची पूर्णाजी दाखवली बरं का त्यांनी, आणि ही लहानपणीची प्रतिमा आत्या. जर कोणी प्रेक्षक अशातच ही सिरियल बघत असतील तर त्यांना मी सांगू इच्छिते की ही प्रतिमा आत्या अडॉप्ट केलेली आहे. या पूर्णाजीने प्रतिमा आत्याला दत्तक घेतलेलं आहे. आता तेव्हा प्रतिमा आत्या लहानपणी खूप रडत असतात आणि पूर्णाईला म्हणत असतात, मला माझ्या आईची आठवण येते ग पूर्णाई. मग पूर्णाई त्यावेळेला तिला म्हणतात, बेटा ती तर येणारच, तू झोप बरं शांतपणे. असं म्हणून पूर्णाजीने तिला असं मांडीवर झोपवलेलं असतं आणि असं थोपटत असते. हे सगळं तरुणपणीचं आहे बरं का. म्हणजे पूर्णाजीच्या तरुणपणीचं सीन तुम्ही पाहिलात आता मगाशी. किती छान घेतली ना तरुणपणीची पूर्णाजी. आता प्रतिमा त्याला ते आठवतं आणि त्यांचा एकदम डोळा उघडतो आणि त्या गोधडीकडे त्या बघतच राहतात. आणि एपिसोड इथेच संपून जातो प्रेक्षकांनो. छान होता आजचा एपिसोड, खूपच सुंदर. आता पुढच्या भागात आपल्याला दिसणार आहे की अर्जुन सदाशिवचे प्रताप घरी सांगतो. अर्जुनने सगळंच्या सगळं खरं खरं सांगितलंय की या सदाशिवला पोलिसांनी मारलंय म्हणून. घरच्यांना कळतं सगळे त्याचे प्रताप. आता ही सायली मधुभाऊंकडे जाते आणि त्यांना म्हणते, मधुभाऊ मला तुमची खूप आठवण येते. त्या DNA टेस्ट प्रमाणे हा सदा आणि मैना माझे आई बाबा आहेत म्हणे, असं ती बोलते आणि तिथून निघून जात असते. आणि अचानक मधुभाऊंना जाग येते असं दाखवलं त्यांनी. चला, खूप साऱ्या प्रेक्षकांना मधुभाऊंची खूप आठवण येत होती, तर फायनली उद्या तुम्हाला मधुभाऊ बघायला मिळणार आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता सायलीला मधुभाऊ काहीतरी सांगायचा प्रयत्न करणार आहेत. मधुभाऊ उठले तर टेन्शनच खतम होऊन जाईल आपलं. म्हणजे सायलीला कळेलच की तिचे घरी आई बाबा प्रतिमा आत्या आणि रविराज आहेत. पण एवढ्या लवकर काही मधुभाऊंना उठवत नाही ते मला नाही वाटत. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? आजच्या एपिसोडमध्ये बिचारा अश्विन न खाता पिता चालला गेला आणि अर्जुन सुद्धा, दोघांच्याही बायका बांधल्यात त्यांच्याशी. आणि आता येणाऱ्या एपिसोडमध्ये मधुभाऊ जागे होताना आपल्याला दिसणार आहे. म्हणजे कम्प्लिटली जागे होतात की नाही माहित नाही, पण हा सायलीला काहीतरी हिंट ते देणार आहेत की सदाशिव मैना तिचे आई बाबा नाही आहेत म्हणून. बघूयात, येणारे एपिसोड मस्त असणार आहे. आणि आजचा जो गोधडी सीन दाखवलाय ना त्यांनी, अप्रतिम आणि लाजवाब होता. मला तर फार आवडला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणे लाईक करा आपल्या रिव्ह्यूला. आणि ज्यांनी नसेल चॅनल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.